शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. उद्धारक संकटहारक तू, उद्धारक संकटहारक तू, तारण दाता तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तुझेच अंबर तुझीच धरणी, तुझेच अंबर तुझीच धरणी, दिशा उपदिशा तुझीच करणी, दिशा उपदिशा तुझीच करणी. सूर्य चंद्र ही तुझी या चरणी, सूर्य चंद्र ही तुझी या चरणी. रोज नमविती माथा तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. दरवर्षी तू फुला फुलातून, दरवर्षी तू फुला फुलातून धवल. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग पहिले शमूएल 11वा अध्याय वचने 12 ते 15. पहिले शमूएल 11वा अध्याय वचने 12 ते 15. मग लोकांनी शमूएलास विचारले, हा शाऊल आमच्यावर राज्य करणार काय? असे जे म्हणाले ते कोणते लोक? त्यास बाहेर काढा, म्हणजे आम्ही त्यास मारून टाकू. शाऊल म्हणाला, आज कोणाही मनुष्याचा वध करावयाचा नाही, कारण आज परमेश्वराने इस्रायलाचा उद्धार केला आहे. मग शमूएल लोकांस म्हणाला, चला आपण गिलगालात जाऊ व तेथे राज्याची पुन्हा स्थापना करू. तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले व तेथे त्यांनी परमेश्वरासमोर शाऊलास राजा केले. तेथे त्यांनी परमेश्वरास शांतार्पणाचे यज्ञ केले आणि शाऊल व इस्रायल लोक यांनी मोठा उत्सव केला. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन आम्ही बघत आहोत. पहिला शमूएल 11 अध्याय आणि 12 ते 15 वचनापर्यंत. या ठिकाणी आम्ही पाहतो की शमूएलाचं राज्य स्थापन करणे, त्याला परमेश्वराने ज्यावेळेस लोकांनी परमेश्वराकडे याचना केली, मागणी केली की आम्हाला राजा हवा आहे, तेव्हा शाऊलला परमेश्वराने निवडलं आणि त्याला राजा होण्यासाठी नियुक्त केलं. आणि शमूएल लोकांना म्हणाला, चला आपण गिलगालला जाऊ. या ठिकाणी आम्ही पाहतो त्यापूर्वी काही लोक त्याला राजा बनवण्याच्या विरोधामध्ये रागास गेले, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याला तुच्छ लेखण्यात आलं, परंतु काही लोकांनी त्यांच्या समोर ज्यावेळेस मारण्याच्या गोष्टी केल्या, तेव्हा शाऊल म्हणाला, आज कोणाचाही मनुष्याचा वध करायचा नाही, कारण आज परमेश्वराने इस्रायलाचा उद्धार केला आहे. होय माझ्या मित्रांनो, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्यांनी सर्व मनुष्य जातीला प्रेम केलं, त्यांनी जवळ केलं, आणि ज्यावेळेस परमेश्वराचा कोप मनुष्यावर त्यांच्या पापामुळे भडकला आणि त्यांना नष्ट करण्याचा परमेश्वराने विचार केला, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये अवतरला. त्यांनी आपला जन्म गायीच्या गोठी घेतला आणि स्वतःचं जीवन मनुष्याच्या कल्याणासाठी त्यांनी अर्पण केलं. आणि मेमना या जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या तारणासाठी
बनून त्यांनी क्रूसाचं रोहन आणि वधस्तंभाचं मरण त्यांनी सहन केलं. माझ्या मित्रांनो, आज तो प्रेम आमच्यावर इतका करतो की आमच्या पापांची देखील क्षमा करून आम्हाला तो तारण प्रदान करण्यासाठी तयार आहे. त्याच्याकडे येण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे शाऊलाला परमेश्वराने पुन्हा एक बार राज्य स्थापित करण्याची संधी दिली, आजही मला आणि तुम्हाला परमेश्वर जेव्हा आम्ही पापांची क्षमा मागण्यासाठी त्याच्याकडे येतो आणि प्रभू येशू समोर आम्ही विनंती करतो, तर तो प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची खंडणी भरण्यात आली आणि आम्हाला क्षमा प्रदान करण्यात आली, ती क्षमा आम्हाला देतो आणि तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक नवीन आशीर्वाद तो देऊन आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाचा वारीस बनण्यासाठी सहाय्य करतो. तर चला आपण त्या प्रभू येशूला आपलं जीवन अर्पित करूया आणि त्याची सहायता मागूया. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, या जगामध्ये पाप असताना, प्रभू तुझा कोप भडकला असताना तूने प्रभूचे मनुष्याला सोडलं नाहीस, प्रेम केलंस, स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, ज्याच्याद्वारे आम्हाला आशा आणि आम्हाला प्रभूची तारणाची घोषणा आणि तारणाचा मार्ग मिळाला. आम्ही धन्यवाद करतो प्रभू येशू ख्रिस्तासाठी, ज्याच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा झाली आणि आज आम्हाला सर्वकालिक जीवन दिलं. आज आम्हा प्रत्येकांना प्रभू तुझ्या आनंदाने भर, तुझ्या आशीर्वादाने भर आणि प्रभू त्या आनंदामध्ये, त्या शांतीमध्ये चालण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं तू मार्गदर्शन कर. प्रभू, आम्ही प्रत्येक जण स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो, आमचं अंतःकरण तुझ्या स्वाधीन करतो. आजचा हा दिवस तू आशीर्वादित कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. घनाघनातून भरती पाणी, शुष्क धरेची श्रवती वाणी. घनाघनातून भरती पाणी, शुष्क धरेची श्रवती वाणी. पक्षी गाती तुझीच गाणी, पक्षी गाती तुझीच गाणी. तूच अनादि अनंता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारणदाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा रे, तूच खरा रे, तूच खरा त्राता. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.